शेतकरी बंधूंनो, आपलं स्वागत आहे शेतीच्या नवीन वाटामध्ये. शेतकरी बंधूंनो, आता आपण आहे बारामती येथील कृषी खेप प्रदर्शन पाहण्यासाठी आलो आहे आणि हे प्रदर्शन आता तुम्हाला आपल्या मोबाईलवर पाहायला मिळणार आहे. तर या प्रदर्शनामध्ये जर म्हटलं तर महाराष्ट्रातील नाही तर भारतातील सगळ्यात मोठं हे प्रात्यक्षिक प्रदर्शन आहे. कारण की या प्रदर्शनामध्ये जर म्हटलं तर प्रत्येक पिकांचे प्लॉट पाहायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर सर्व काही आपल्याला या ठिकाणी एकाच ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्कीच करा. धन्यवाद. शेतकरी मित्रांनो, पाहू शकता या ठिकाणी आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता परदेशी भाजीपाला, पॉलिहाऊस टनेल आणि सौर ऊर्जेवरील हरितगृह. शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपल्याला संपूर्ण स्टॉल दाखवले आहेत, परंतु माहिती ही आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये यूट्यूबला अपलोड केली आहे. तर नक्कीच आपण सर्व शॉर्ट्स पाहावे अशी नक्की विनंती करेन. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता या ठिकाणी आपल्याला जे ट्रे भरण्याचं मशीन आपल्याला या ठिकाणी समोर पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, आता आपण परदेशी भाज्या पाहू या. या ठिकाणी सोरेल आहे, या साईडला सोरेल, या ठिकाणी स्ट्रॉबेरी, पुढे एवढ्या सगळ्या स्ट्रॉबेरीच आहे. लीक म्हणून एक ही आहे रेडियस. परत ह्या साईडला जर पाहिलं तर एक सॅलडची वेगळी व्हरायटी आपल्याला पाहायला मिळत आहे. अशा अनेक ह्या ठिकाणी जर पाहिलं तर तुम्ही अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या परदेशी पालेभाज्या आपल्या ह्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला जर पाहायला मिळत या ठिकाणी शेतीत इलेक्ट्रॉनिक जे सामान होण्यासाठी जे काही ते आहे, या ठिकाणी आपल्याला एक मोबाईल मोहर म्हणून एक मशिनरी पाहायला मिळत आहे. तसेच या ठिकाणी आवाकाडोची झाड आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी कांदा, सूर्यफूल आणि या ठिकाणी हे ब्रुसलेट म्हणून एक आहे. या ठिकाणी माहिती आहे. मित्रांनो, या ठिकाणी जर पाहिलं तर एक ब्रुसलेट आहे. जे उंची पाहिलं तर किती, याला छोट्या छोट्या आकाराचे छोटे छोटे परदेशी अशी ही वनस्पती आहे. परदेशी भाजीपाला आपण म्हणू शकतो. छोटी छोटी फळं आहेत बघा त्याला खाली. अशा प्रकारचं वेगळं आपलं एक भाजीपाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. या ठिकाणी सूर्यफूल, कोबी, तसेच पुढं आपल्याला ह्या ठिकाणी पण एक वेगळा कोबी पाहायला मिळत आहे. हा पण वेगळाच कोबी आहे. आणि ह्या ठिकाणी उत्पन्न विकत असते. हा लाल कोबी पाहायला मिळत आहे आपल्याला या ठिकाणी. समोर टोमॅटो, मिरची, ढोबळी मिरची कलम न केलेली आणि त्याच्यावर आपल्याला इथं पाहिलं तर ढोबळी मिरची कलम केलेली आणि समोर गावरान संकरित टोमॅटोचे वाण आपल्याला पाहायला मिळत, कलम केलेले. ह्या साईडला वेगवेगळे काकडीचे वाण आपल्याला, भेंडीचे वाण पाहायला मिळतात.
त्या ठिकाणी RCFचा स्टॉल आहे आपल्याला. हायड्रोपॉनिक जे फील्डवर काम करत आहे ती शेती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तसेच या ठिकाणी टोमॅटो शेती पाहू शकता कशा पद्धतीने केली इथं. त्या ठिकाणी आपल्याला सूर्यफूलची शेती पाहायला मिळत आहे. समोर मक्का, या साईडलाही मक्का आहे. जर पाहिलं तर मक्यामध्ये आंतरपीक घेतलंय ते म्हणजे मिरचीचं. अशा प्रकारची 2 या ठिकाणी आपल्याला आंतरपीक आपल्याला पाहायला मिळत आहेत. मिश्र पीक पद्धत आहे. सर्व शेतकरी बांधवांचं सहर्ष स्वागत. दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण आलात, आम्हाला आनंद झाला. आपल्या दुचाकी आणि 4 चाकी गाड्या योग्य ठिकाणी पार्किंग करा. या ठिकाणी आपल्याला प्रिसिजनचा स्टॉल आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रिसिजनची शोभिवंत फुले तसे इतर फुले आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी सह्याद्री फार्मचे खते, औषधं आणि इतर गोष्टी. शेतकरी आपल्याला व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्या ठिकाणी द्राक्ष बागेसाठी नवीन तंत्रज्ञान पाहायला मिळत आहे. या ठिकाणी अंजिराची पिवळी जात, लाल जात आणि आपले रेग्युलर जात, तसेच जो इतर सीझनला पिकणारा जांभूळ या ठिकाणी पाहायला मिळत आहे आपल्याला. आणि ह्या ठिकाणी जर पाहिलं तर टोमॅटोच्या असंख्य व्हरायटी आपल्याला जातीचे पाहायला मिळत आहेत. तुम्ही पाहू शकता वेगवेगळ्या जाती टोमॅटो या ठिकाणी द्राक्ष शेतीसाठी. तसेच या ठिकाणी जर टोमॅटो पाहिलं तर हे वेगळ्या आकाराचे टोमॅटो आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे टोमॅटो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहेत. पाहू शकता समोर हुलगा, त्या साईडला मोर कडधान्यांचा आहे, तुम्हाला दाखवतो. आणि तसेच ह्या साईडला आपल्याला फळपिके जसं की आवाकाडोचं या ठिकाणी माहिती आहे. या ठिकाणी जांभूळ, पलीकडं वेगवेगळ्या प्रकारची जी अंजीर शेती दाखवली गेली आहे. या ठिकाणी गेवडा, हां गेवडा. या ठिकाणी वेगवेगळ्या आपले माठ वगैरे, मुळा, वेगवेगळ्या आपल्या ठिकाणी पिकं पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी वेगवेगळ्या भोपळ्यांच्या जाती आपल्याला पाहायला मिळत आहेत. मित्रांनो त्या ठिकाणी 50 प्रकारचे टोमॅटोची जात, या ठिकाणी गेवडा, वाल, आपला हुलगा, जे काही माठ वगैरे जे आहे ते सगळे या ठिकाणी. आणि या ठिकाणी भोपळ्यांच्या विविध जाती. तसेच ह्या साईडला पाहिलं तर आंबे आणि आपले शेतकरी बंधू, त्या साईडला जांभळा शेती. समोर आता आपल्याला इथं बेरीचं म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या बेरीज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आपण काल पण वेगळं दाखवलं त्या. या ठिकाणी जर पाहिलं तर मलबेरी, गुजबेरी, ब्ल्यूबेरी आपल्या शेतामध्ये आहेच. गुजबेरी, या ठिकाणी रास्पबेरी आहे आणि पलीकडे साईडला ती पण तीच आहे. या ठिकाणी आपल्याला बिमार रेड ह्या कांद्याची शेती पाहायला मिळणार आहे. तसेच ओपन ग्राउंडमध्ये जरबिरा शेती केलेली पाहायला मिळत आहे. तिकडे शक्यतो आपला जरबिरा हा पॉलिहाऊसमध्ये असतो. त्या ठिकाणी आपल्याला पेरूची जी व्हरायटी तायवान पिंक पेरू ते या ठिकाणी पाहायला मिळत आहे. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला द्राक्ष बागेतील आपल्या एक इलेक्ट्रॉनिक रोबोटद्वारे फवारणी करता येणार आहे. या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. ही द्राक्षाची बाग तुम्ही पाहू शकता. शेतकरी या ठिकाणी आपल्याला एकरी 28 क्विंटल 25 क्विंटल तूर निघण अशा प्रकारची तुरी शेती पाहायला मिळत आहे. या ठिकाणी आपल्याला क्रॉप कोवर पाहायला मिळतं द्राक्षाच्या वर आणि खाली विडमेट टाकलेले आहे. डाळिंबावर पण तशाच प्रकारचा प्रयोग आहे. या ठिकाणी क्रॉप कोवर आणि विडमेट. या ठिकाणी ग्रोइटचं विडमेटचा स्टॉल आहे. आंबा शेती, G9 केळी. या ठिकाणी
शेतीसाठी कुंपणाचा हा एक प्रयोग आपल्याला पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, ह्या ठिकाणी हे आपलं झाडूचं झाड आणि समोर या तंत्रज्ञानावरील ऊस या ठिकाणी पाहू शकता. हा वाण आहे फुले 265. ही पारंपरिक पद्धत आहे आणि या ठिकाणी जर पाहिलं तर ही आहे आपली वेगळ्या पद्धतीमध्ये केलेला. तसंच ह्या ठिकाणी पण डबल लिंक इल्ड जे म्हणतात ती पद्धत या ठिकाणी वापरली गेली आहे. समोर आपला ह्या ठिकाणी आपल्याला जर पाहायचं म्हटलं तर 8632चा वाण आहे. ह्या ठिकाणी कशा पद्धतीने आपण त्याला स्ट्रक्चर वगैरे केलेलं आहे पाहू शकता. आपण सुरेश काळे सरांच्या शेतीमधलं पण दाखवलं होतं, तशाच प्रकारे आहे ह्या ठिकाणी. या ठिकाणी वेगवेगळे वाण आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशा पद्धतीचं या ठिकाणी AI वरील ऊसाचं ते प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी ऑर्चिडची शेती, या ठिकाणी मँगो फ्लोटर जे मोटरींचं संरक्षण करतं गाळापासून किंवा बेरिंग जाण्यापासून. या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांचं जे ऊस वगैरे जे आहेत त्यांनी इथं एकरी 100 टनापर्यंत उत्पादन काढले अशा शेतकऱ्यांचं मनोगत आणि त्यांचे फोटो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. शेतकरी मित्रांनो, समोर कृषिकचा लोगो, या ठिकाणी आपलं प्रिसिजन ॲग्रीटेकचा स्टॉल आहे आणि आता आपण पुढे जाणार आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर जेनियाची वेगवेगळ्या व्हरायटी आपल्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. संपूर्ण हा जो स्टॉल आहे टोटली जेनिया शोभिवंत फुलांचा स्टॉल आहे. या ठिकाणी अनेक पिवळी, लाली, गुलाबी, ग्रे कलर वेगवेगळ्या प्रकारची आपल्या ठिकाणी फुलं पाहायला मिळत आहेत आणि ही सर्व शोभिवंत फुलं आहेत. या ठिकाणी आपल्याला भरडधान्याचा स्टॉल पाहायला मिळणार आहे. पण या ठिकाणी आता जाऊ. शेतकरी मित्रांनो, आता ह्या ठिकाणी आपल्याला कंपन्यांची प्रात्यक्षिक आहेत. आधुनिक कृषी यंत्रज्ञान, काउगल्ली, असं भरपूर काय आपल्याला पाहायला मिळणार आहे. सुरुवातीलाच आपल्याला ॲग्रोस्टारचा स्टॉल आणि ह्या ठिकाणी प्रतिभा बायोटेकचा स्टॉल. या ठिकाणी जर पाहिलं तर ॲग्रोस्टारची टोमॅटो, झेंडू, कांदा, आणि या ठिकाणी जर पाहिलं तर प्रतिभाचे झेंडूचे वाण, वेगवेगळे वाण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी आपल्याला वांग्याची जी जात आपल्याला पाहायला मिळत आहे, जी त्या साईडला आणि ह्या साईडला सौरभ म्हणून आहे. त्या साईडला खरबुजाचा एक छोटासा प्लॉट आहे, म्हणजे छोटे छोटे खरबूज आपल्याला पाहायला मिळते. आणि ह्या ठिकाणी कारल्यान, भोपळे या ठिकाणी जर पाहू शकता तर झेंडू आणि टोमॅटो पायनॅपल. शेतकरी मित्रांनो, ही झेंडूची व्हरायटी पाहू शकता तशी वेगळी. या ठिकाणी मिरची आणि पुढं कोबी आहे, वांगा आहे. अशा पद्धतीचा हा एक प्लॉट आहे. या ठिकाणी ॲग्रोस्टारची मका आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. समोर कापसाचा वाण आहे. शेतकरी मित्रांनो, आता ऑर्डरचा हा एक झेंडूचा प्लॉट आहे, श्रावणी येलो, आणि या साईडला ऑर्डरची मका आहे. आपण पाहूया. जर पाहिलं तर हा येलो झेंडू पाहायला मिळत आहे ऑर्डरचा. समोर बीट, मुळा, आणि ह्या साईडला मक्याचा प्लॉट आहे. या ठिकाणी कांदा आहे जो ऑर्डरचा, आणि या ठिकाणी ही मोहरी पाहायला मिळते. तर मित्रांनो, या ठिकाणी ऑर्डरची चवळी आपल्याला पाहायला मिळते. ह्या ठिकाणी पण एक चवळी पाहायला मिळते. समोर भेंडी तसेच टोमॅटो आहे.
मका आहे, कारल्याचा प्लॉट आपण पाहू शकता. एकदम छान पद्धतीने मेंटेन आहे आपल्याला शेतकऱ्याला पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो, जर आपण व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की आपलं हक्काचं शेतकऱ्यांचं पेज म्हटलं तर शेतीच्या नवीन वाटा. साईडला ऑर्डरचे कारले, झेंडू, मिरची पण पाहायला मिळत आहे. आणि ह्या साईडला न्यूट्रीफीड जे बाजरी म्हणून आपल्या जनावरांसाठी टाकलं जाते. या ठिकाणी ॲडव्हान्टाचे बीट, तसेच कोबी, आणि मिरची, भेंडी अशा प्रकारचे उत्पादन आहे. ह्या साईडला ज्वारी, जे आपण ॲडव्हान्टाची खास फेमस आहे ते असं पाहू शकता. तसेच बाजरी आहे. या ठिकाणी ही बाजरी जनावरांना खायला जाऊ शकतो. परत जम्बो म्हणून एक जम्बो सुपर म्हणून ॲडव्हान्टाचं आपलं कडवळ आहे ते पाहू शकता. या ठिकाणी गोमाताचं जे खते आहेत ती पण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ह्या साईडला जर पाहिलं तर त्या ठिकाणी क्रिस्टलची वेगवेगळी जी उत्पादने आपण पाहू शकता. या ठिकाणी लावाळ्यासाठी किंवा मक्यासाठी, लसपेळ्यासाठी या ठिकाणी औषध आहे त्यांची. त्या ठिकाणी पाहू शकता त्यांनी कोला म्हणून औषध मारले, जे लावाळ्यासाठी स्पेशल आहे. त्यांचं म्हणणं आहे की 7 गाठी आहेत त्याच्यातून मरतात. त्या ठिकाणी फॉर्च्यून सीड्सची इकडे उत्पादने आपल्याला पाहायला मिळत आहेत. झेंडू पाहू शकता कशा प्रकारचा आहे, एक साईज मध्ये आहे. त्या ठिकाणी मिरचीची पण रोप पाहायला मिळतात. त्या ठिकाणी पाहू शकता हा ग्रीन गोल्डचा चारा जो 25 ते 30 टनापर्यंत विक्री मिळतो. समोर इकडे नामदेव माझीची जी बियाणे आहेत त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. त्या ठिकाणी क्रिस्टलची मका, अनेक स्टॉल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. मका बियाण्यामध्ये आणि मेकाची जी पिकं आहेत त्या ठिकाणी खूप आहेत. ऊस शेती आहे. आपण शॉर्टमध्ये दाखवत आहे कारण की आपल्याला संपूर्ण प्रदर्शन तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करणार आहे. या ठिकाणी पाहू शकता वेगवेगळ्या जाती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी स्कॉर्लेट ऑरेंज आणि पलीकडल्या साईडला वेगळी जात आहे. पुढे शेवनक ऑरेंज आहे. अशा वेगवेगळ्या व्हरायटी आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी टायगरचं जे उत्पादन आहेत आपल्याला गहू तो पण पाहू शकता या ठिकाणी. आणि समोर मिरची, टोमॅटो हे पण आपल्याला पाहायला मिळत आहेत. वरद केमिकल फर्टिलायझरचं या ठिकाणी केळीचा प्लॉट पाहायला मिळत आहे आणि पलीकडल्या साईडला ऊसाचा प्लॉट पाहायला मिळत आहे. समोर प्लांटोचा कांदा प्लॉट पाहू शकता. या ठिकाणी या ठिकाणी प्लांटोचा हा कांदा प्लॉट आणि समोर ऊसाचा प्लॉट पाहायला मिळेल आपल्याला. या ठिकाणी पाहू शकता हा प्लॉट. आणि ह्या साईडला आपल्याला सिजेंटाची टोमॅटो शेती पाहायला मिळत आहे. या राजचं या ठिकाणी एक फर्टिलायझरचा स्टॉल आहे तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी या ठिकाणी फर्टिसेन्सचा एक ऑटोमेशनचा स्टॉल आहे आणि समोर चिपकूचा स्टॉल आहे, जे शेती उपयोगी सापळे वगैरे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आणि समोर महादन आणि ह्या साईडला केळीचा प्लॉट. या ठिकाणी आपल्याला महादनची वेगवेगळी खते, औषधं पाहायला मिळणार आहेत. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला कांदा पिकाचा प्लॉट पाहायला मिळत आहे. आणि या ठिकाणी जे शेतकरी पद्धतीमध्ये आणि या ठिकाणी आपल्या महादनच्या मध्ये चांगले माती ऍड करून दिले. तसेच ह्या ठिकाणी आपल्याला ऊसाचा पण प्लॉट पाहायला मिळत आहे. हा क्रॉपटेकचा आणि हा शेतकरी पद्धतीमध्ये पाहू शकता. त्यात कम्पॅरिझन जर केलं तर उंच आणि छोटा मिरचीचा प्लॉट आहे. हा क्रॉपटेक आणि तो शेतकरी पद्धतीमध्ये. या ठिकाणी मिरचीचं पण त्यानंतर टोमॅटोही तसाच पद्धतीमध्ये आहे.
समोर सिंडिकाची जी औषध आहे आपल्याला तणनाशक अतुलचं सिंडिका या ठिकाणी पाहू शकता. ऊसासाठी इथं पाहू शकता, त्याने ट्रायल दाखवलं इथं. आणि ह्या साईडला औषध मारलेला प्लॉट दाखवला. 1 एकरला 1 किलो आहे, अशा पद्धतीमध्ये आहे. तुम्ही ह्या साईडलाही पाहू शकता. मित्रांनो, अनेक कंपन्या आहेत आपल्याला, अनेक या ठिकाणी औषधे खते मिळतात, पाहायला मिळतात. आपल्या शेतीउपयोगी सर्व काही कंपन्या आहेत या ठिकाणी. आणि प्रत्येक कंपन्यांचा आपण या ठिकाणी डेमो प्लॉट पाहू शकता. अशा पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला नियोजन पाहायला मिळत आहे. या ठिकाणी धरती ॲग्रोचं आहे, समोर अंकोरचं आहे आणि ह्या साईडला कलश सीड्स या ठिकाणी पाहू शकता. आपल्याला कलिंगडाचे वेगवेगळे व्हरायटी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. कलश सीडचा स्टॉल आहे, या ठिकाणी पाहू शकता वेगवेगळे आपल्याला उत्पादनं पाहायला मिळत आहेत. समोर क्रुपकोची आपला स्टॉल पाहायला मिळत आहे. या ठिकाणी कांदा, मिरची, सर्व पिकांचे या ठिकाणी आपल्याला स्टॉल पाहायला मिळत आहे. समोर बाहेरचा स्टॉल आहे, बाहेरची वेगवेगळी आपल्याला उत्पादनं पाहायला मिळत आहे. इकडं नॅटिओ झालं, इतर बाकीची गोष्टी आहेत त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत आपल्याला. समोर मिरचीचा प्लॉट आहे आपल्या बाहेरचा. शेतकरी मित्रांनो, रायझन शायझल जायरॉन, KB, जायटॉनिक आणि इकडं ज्वारी म्हणजे आपले जय किसानची खतं, नेचर डिलाईटची डेअरी, समोर एक्सपर्ट जे औषधांची कंपनी आहे ती, त्याचबरोबर पुढं बारामध्ये आपली आपल्या जनावरांसाठीची काही खाद्य तसंच खते पण आहेत ते आपल्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. समोर जैनचा स्टॉल, त्या ठिकाणी आपली बँक, समोर राईज अँड शाईनचा स्टॉल आहे आणि समोर KB ऑर्गॅनिक, बायो ऑर्गॅनिक, तसंच पुढं डायनोटॉनिक, परत पलीकडं फार्म हब, नेचर डिलाईट, इकडं पंपो एक्सपर्ट आणि बारामती ॲग्रो अशा प्रकारचे स्टॉल आहेत. मित्रांनो, या ठिकाणी भेटला तर 5001 हा कुपर 4x4 मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि ह्या ठिकाणी जर पाहिलं तर त्यांचं एक JCB सारखं मशीन आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर आता आपण सर्व काय तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो. या ठिकाणी रोटर आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि इकडे वेगवेगळ्या प्रकारचे पेरणी यंत्र, खत टाकणे यंत्र आणि नांगर आहेत. वेगवेगळे उपकरण आपल्याला पाहायला मिळतात. त्या ठिकाणी पद्मावती ॲग्रो इंडस्ट्रीजची जी गांडूळ खत बॅग, समोर आपल्याला दूधधारा ॲग्रोचे प्रॉडक्ट आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इकडं स्पार्क ॲग्रो बारामतीचा इथं वेटरचा स्टॉल आहे. बळीराजाचा ब्लोअर आहे आणि इकडे वेगवेगळे ब्लोअर आहेत. ह्या ठिकाणी कुपरचे ट्रॅक्टर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी 2 ब्रदर्स जे ऑर्गॅनिक शेती यांचा स्टॉल आहे. आता समोर आपण हा संपूर्ण परिसर पाहणार आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर मिशोचं आहे, माशोचं जे रोटर आहेत. इकडं बाबाजी ॲग्रो, बळीराजा ब्लोअर्स असे अनेक स्टॉल आहेत. आपण आता सर्व कंप्लीट करणार आहे. त्यासाठी आता आपण प्रोब्रदर्सचा स्टॉल आहे जो त्यांनी गहू पीक घेतला आहे, प्राचीन खपली गहू. ह्या ठिकाणी IPL बायोलॉजिकलचा स्टॉल आहे. ह्या ठिकाणी त्यांचं ऊस, कांदा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. तसंच मक्याचा या ठिकाणी त्यांचा स्टॉल आहे. समोर शेतकरी मित्रांनो, आपल्याला भीमथडी जत्रा ज्या ठिकाणी आपण जेवणाचा आस्वाद घेऊ शकता तुम्हाला मी दाखवत आहे. पाहू शकता या ठिकाणी अनेक स्टॉल, व्हेज, नॉन व्हेज जे खायचे ते तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकता. अनेक बचत गट जे खूप लांब लांबून दूर दूरून आले आहेत या
या ठिकाणी पाहू शकता. अनेक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतं. इथे व्हेज रोल असू द्या किंवा जे काय असू द्या, सर्व या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तुम्हाला. शेतकरी मित्रांनो, ह्या साईडला आपल्याला हायड्रोपॉनिक्सचे प्रोजेक्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. हायड्रोपॉनिक्सचा जो भाजीपाला आहे त्याच्यामध्ये काय फुल शेती आहे का? त्याच्यामध्ये फुल शेती आहे काय? नाही हवेमध्ये आणि वॉटरमध्ये केली नाही. ते फुलं आम्ही मेडिसिनल प्लांट आहे. असं आहे का? शेतकरी मित्रांनो, पाहू शकता ह्या ठिकाणी ढोबळी मिरची म्हणजे आपली शिमला मिरचीच्या इथं रेड व्हरायटी आहे. आणि ह्या ठिकाणी जर म्हटलं तर ही जी मिरची आहे आपल्या ढोबळी मिरची म्हणजे दिसायला आहे आणि आपली बिडगी मिरचीसारखी दिसते, परंतु ही आहे गोड मिरची. चव पण गोड आहे. ह्या ठिकाणी ह्या 2 बेड आहेत आपल्याला पाहायला मिळतात. ह्या ठिकाणी ही पिवळी शिमला मिरची आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि समोर जर पाहिलं तर अनेक अशा पुढे मिरचींचे प्लॉट आपल्याला या ठिकाणी. आणि ही जी सगळी शेती आहे ही सगळी माती विना केलेली शेती आहे. अशा प्रकारची शेती आज आपल्याला बारामती KVK या ठिकाणी पाहायला मिळत आहे. अनेक शेतकऱ्यांनी या ठिकाणी भेट द्या आणि ज्या शेतकऱ्यांना बियाणं लागत असेल किंवा रोप लागत असेल तर या ठिकाणी येऊन तुम्ही संपर्क साधू शकता आणि घेऊ शकता. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता हायड्रोपॉनिक टोमॅटो कशा पद्धतीने आहे आणि ह्याला माल कसा लागला पाहू शकता. या ठिकाणी ह्या शेतीमध्ये ह्या पिकाला कमी रोगाचा धोका असतो आणि पाण्याची बचत. आणि हे एकदा सेटअप उभा केल्यानंतर कायमस्वरूपी आपण ह्याचा सेटअप उभा करू शकतो, म्हणजे आपण उत्पन्न घेऊ शकतो. आता या ऐकून आपण या टोमॅटो पिकाविषयी माहिती घेऊया. शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही कृषीमध्ये आलात तर अनेक जण ह्या साईडला येत नाहीत, तर ह्या साईडला खूप छान अशा कंपनी शेतकरी कंपनी आहेत. त्या ठिकाणी फरगडे फार्मर्स आहेत, या ठिकाणी लक्ष्मी प्रोड्युसर आणि ह्या ठिकाणी महालक्ष्मी एंटरप्राइजेसचे मसाले लोणचे वगैरे एकदम बेस्ट क्वालिटीचे आहेत. त्या ठिकाणी जर पाहिलं तर जांभळाचा जाम असे आणि ह्या ठिकाणी बांबूचे जे काही प्रॉडक्ट आहेत पाहायला मिळतात. असे ह्या ठिकाणी देशी बियांची बँक आहे. अनेक ह्या ठिकाणी स्टॉल आपल्याला पाहायला मिळतात, तर नक्की ह्या साईडला येऊन व्हिजिट द्या. शेतकरी मित्रांनो, आता आपण आप्पासाहेब पवार कृषी तंत्रज्ञान ह्या दालनामध्ये जाणार आहे. या ठिकाणी आपल्याला अनेक कृषी टेक आपण मागे व्हिडिओ काढला होता. या ठिकाणी RC फर्टिलायझर्स, SQM इंडिया, श्रीराम फर्टिलायझर्स अशा अनेक कंपन्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी SV ॲग्रो, या ठिकाणी GSP, नेटाफिम इरिगेशन, KK वाघ एज्युकेशन सोसायटी, गुमट्री आणि पुढं मायकोसिल वेदांत. या ठिकाणी टाटाचं सोलरचं आहे, विषमुक्त जैविक, केन बायोसिस आणि त्या साईडला शेतकरी बांधवांच्या मनापासून स्वागत असलेले. या ठिकाणी एक कंपनी आहे समोर, नेम लाईन इंडस्ट्रीज आणि कोर्टेना ॲग्री सायन्स. इकडं तेल काढण्याच्या मशीन्स. या ठिकाणी हायपर फार्म्स प्रायव्हेट लिमिटेड, ॲटोमेशन आहे. गायचारा मुरगास बॅग. ह्या साईडला आपला सिद्धिविनायक दूध यंत्र. अशा अनेक कंपन्या या ठिकाणी आहेत. समोर सिद्धिविनायक दूध यंत्र, सह्याद्री ॲग्रोव्हेट. सह्याद्री ॲग्रोव्हेटची अनेक उत्पादने आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतात. दूध काढण्याच्या मशीन सगळे आहेत त्यांच्याकडे. पितांबरी, इकडं कोरझेन. या ठिकाणी मैकोचा स्टॉल आपल्याला पाहायला मिळत आहे. अशा अनेक स्टॉल, हिंदुस्तान फीडचा या ठिकाणी स्टॉल आपल्याला पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी ग्रीन प्लॅनेट एक स्टॉल आहे. तर इकडं जय जवान, PVC सिलिकॉन टेप, सोलर बास्केट. इकडं बंदुकींचं एक शॉप आपल्याला पाहायला मिळत आहे. या ठिकाणी ग्रोमर, ॲग्रिकॉन कोंबडी खत. इकडं सहारा एअरगन.
शेतकरी मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी आपल्याला सुलभ इरिगेशन राहुरी यांच्या या ठिकाणी आपल्याला मशिनरी पाहायला मिळणार आहेत. HP 1,60,000, 9 HP 1,40,000. हे किती HP काय माहिती? 7 HP 95,000, 5 HP 95,000. रिपर कितीला आहे? 95,000. 7 HP आहे ना. शेतकरी मित्रांनो हिंदुस्थान ट्रॅक्स्टार आणि योगराज मशिनरी तसेच या ठिकाणी चैतन्य ॲग्रोच्या मशिनरी आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये आपण मल्चिंग परत बेड बांधणी सगळं काम करू शकता. परत बियाणे पेरणी सुद्धा करू शकता. या ठिकाणी म्हणजे वेगवेगळे अवजार या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला. या ठिकाणी ॲग्रो स्वदेश प्रायव्हेट लिमिटेडचे या ठिकाणी वेगवेगळे आपल्याला छोटी खुरपणी यंत्र आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहू शकता या ठिकाणी. पाहू शकता वेगवेगळे ट्रॅक्टर्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ट्रॅक्टर आणि इकडं इलेक्ट्रिक जी मालवाहतूक गाडी आहे एव्हिएटर आणि मॉन्ट्रा इलेक्ट्रिक ट्रॅक्टर. शेतकरी मित्रांनो आप्पासाहेब पवार पशु पक्षी प्रदर्शन आपण या ठिकाणी पाहिलोय. आता या ठिकाणी आपल्याला जे जनावरे आहेत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत. साईडला कारगिलचा एक स्टॉल आहे. त्या ठिकाणी बारामती दूध तालुका सहकारी दूध संघ यांचा एक स्टॉल आपल्याला पाहायला मिळत आहे जे नंदन नावाने आहे. त्या ठिकाणी समोर ओव्हर शेळी आपल्याला पाहायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला अनेक जसे की पंढरपुरी म्हैस मध्ये परत गाया आणि ह्या ठिकाणी हा देवणी ओळू आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि समोर आपल्याला वेगवेगळ्या एचएफ कालवडी तसेच वेगवेगळे पुढे आपल्याला वेगवेगळे बैलांच्या वेगवेगळ्या प्रजाती आपल्याला पाहायला मिळत आहेत. रामेश्वर पटे या ठिकाणी लाल कांदारी प्रकारचा आहे. हा कोणता आहे दादा? कपिला. समोर आपल्याला कपिला त्याचा हा वळू बघायला मिळत आहे. शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता खिलार वळू. समोर कपिला कासा कोसा काळा मोरा खिलार. समोर पुंगनूर गाय. मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पुंगनूर जातीच्या गाय बघायला मिळणार आहेत आणि पलीकडल्या साईडला मेंढ्या शेळ्या या पाहायला मिळणार आहेत. शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता वेगळ्या प्रकारच्या कडकनाथ तसेच ब्लॅक ॲस्ट्रोपर्ल कावेरी वनराज अशा प्रकारच्या आपल्याला कोंबड्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तुम्हाला मी आता झूम करून दाखवतो. या ठिकाणी आपल्याला कापूस शेती एरंड शेती ही आपल्याला पाहायला मिळणार आहे.
मित्रांनो या ठिकाणी SP ॲग्रोचं कांदा लागवडीचं मशीन आपल्याला पाहायला मिळणार आहे, जे की आता लाईव्ह डेमो चालू आहे यांचा. या ठिकाणी पाहू शकता. तर ते लाईव्ह चालू आहे कांदा लागणीचं आणि समोर पाहू शकता अशा पद्धतीचा कांदा लागून चालू आहे. बरं का शेतकरी मित्रांनो आता आपण ह्या साईडला आलोय. त्या ठिकाणी पाहिलं तर कायनेटिकचा जो इलिनोचा स्टॉल आहे तो पाहायला मिळत आहे. समोर विघ्न अर्थाचं जी सारा पाडण्याचं रोटरला जे मशीन आहे म्हणजे पत्रा तो आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. समोर सुएकची जी इंजिनिअरिंगची मटेरियल आहे ती पाहायला मिळत आहे. अशा प्रकारचे आपण वेगवेगळे अवजारं आणि ह्या साईडला आपण जे SP ॲग्रोचं कांदा लागवडीचं मशीन जे पाहिलं ती पाहू शकतो. शेतकरी मित्रांनो या ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्यांचे वेगवेगळे आपल्याला स्टॉल पाहायला मिळतात. जसं की इथे ॲग्रो स्टुडिओमध्ये पंप भुईमुग शेंगा फोडणी किंवा इकडं आपल्याला एक स्मार्ट सोल्युशन जसं की गायींच्या बद्दलचं आणि श्री कृषीराज या ठिकाणी मोबाईल ॲटो सुएग ॲग्रो अशा प्रकारचे या ठिकाणी आपल्याला वेगवेगळी स्टॉल पाहायला मिळतात. या ठिकाणी कृषीधनचे आपल्याला इथं ब्लोअर पाहायला मिळत आहेत. आपला इथं महाराष्ट्र शासनाचा कृषी विभागाचा या ठिकाणी बोर्ड आहे. समोर जिल्हा परिषद पुणे, ग्रॅट्युटी चहा आणि ह्या साईडला जर पाहिलं तर कॅप आईस्क्रीम, स्वामिनी बचत गट, स्वरूपा डिस्ट्रीब्युटर, इनोवा आणि पोस्ट ऑफिस ॲग्रोवन अशा प्रकारची स्टॉल आहेत. शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता आपल्याला भीमथडी वड्यांचा शो पाहायला मिळणार इथं. आपण काय आता शूट नाही करणार, आपण आता बाहेर निघणार आहे. अशा प्रकारे आपलं KVKचं कृषी प्रदर्शन पाहून झालेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.